नमस्कार मित्रो, मी राकेश धोटे, गडचिरोली. तर गेल्या 2-3 दिवसापूर्वी की एका यूट्यूब चॅनलवरती एका मुलाचं कमेंट होतं की सर, माझे प्रेफरन्स जे आहेत मर्यादित प्राधान्यक्रम हे 100च असल्यामुळे माझे एक तर एका जिल्ह्यामध्ये किंवा 2 जिल्ह्यामध्ये संपून जाईल. म्हणजे त्या मुलाला असं वाटत आहे एक जागा म्हणजे एक प्राधान्यक्रम, एका जिल्ह्यातली दुसरी जागा म्हणजे दुसरा प्राधान्यक्रम, म्हणजे माझे जवळजवळ प्राधान्यक्रम 100 हे 1 किंवा 2 जिल्ह्यामध्ये संपून जाईल अशी कमेंट आली होती. तर मला आज वाटलं की नाही बा, मी यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे. वास्तविक पाहता हे जे मेंटॉर बॅचवाले आहेत यांनी मुलामध्ये भीती निर्माण केली आहे, अभियोग्यता धारकांमध्ये खूप मोठी भीती निर्माण केली आहे की तुमचे कमी मार्क असतील, जास्ती मार्क असतील तरी तुमचं प्राधान्यक्रमामुळे तुमची नोकरी हुकू शकते, नोकरी जाऊ शकते, या पद्धतीची भीती निर्माण केली आहे. तर सर्व मित्रांना, अभियोग्यता धारकांना मी सांगू इच्छितोय की हा व्हिडिओ लाईकही करू नका. मला वाटत नाही तुम्ही लाईक करावं. त्याचप्रमाणे याला आपण कमेंट पण द्यायची असेल तर देऊ शकता, नाहीतर नाही दिलं तरी चालेल. या चॅनलला सबस्क्राईब केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. पण हा जो व्हिडिओ आहे गोर गरीब अभियोग्यता धारकापर्यंत पोहोचवा, फक्त माझी एवढीच विनंती आहे. तर बघा मित्रो, आपण एका जिल्हा परिषदचं उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ जिल्हा परिषद नागपूर. ही जी जिल्हा परिषद नागपूर आहे ही एक आस्थापना आहे. या आस्थापनेमध्ये आपण पकडून चालू का 500 जागा आलेल्या आहेत. किती जागा? 500 जागा. मग या 500 जागांपैकी आपण पकडून चालू फक्त 2 प्रवर्ग घेतोय मी, ओपन आणि ओबीसी. या ओपन प्रवर्गामध्ये हा महिला जो आहे, महिलासाठी आपण पकडून चालू 50 जागा आहे आणि ओबीसी प्रवर्ग महिलासाठी आहे 20 जागा. आणि इकडे मग भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असे सगळे जे समांतर आरक्षण आहेत त्यांना जागा असतात. आणि इकडे शेवटी असतो की समांतर आरक्षणाव्यतिरिक्त, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उरलेल्या जागा. चला आपण पकडून चालू करूया. ओपनच्या जागा समांतर आरक्षण सोडता बाकी इथं जे आहे इथं 100 जागा आहेत. आणि ह्या ओबीसीच्या ज्या समांतर आरक्षणाव्यतिरिक्तच्या जागा आहेत त्या 50 जागा आहेत. तर आता मित्र सांगतोय मी तुम्हाला, फक्त जिल्हा परिषद नागपूर ही एक आस्थापना म्हणजे एक आपला प्राधान्यक्रम आहे. हा प्राधान्यक्रम देत असताना ह्या 150 जागेवर ह्या ओबीसी किंवा ओपन पुरुष जर याला पसंतीक्रम देत असेल तर हा 150 जागेचा दावेदार आहे. हा 150 जागेचा दावेदार आहे. आणि याऐवजी जर ओबीसी किंवा ओपनची महिला असेल तर 150 जागा आणि ह्या 70 जागा म्हणजे 220 जागेसाठी महिला पात्र आहे. म्हणजे तिनं प्राधान्यक्रम किती दिला? फक्त नागपूरसाठी 1. पण या एक प्राधान्यक्रमामध्ये तिच्या 220 जागा कव्हर झालेल्या आहेत. मग तुम्ही अभियोग्यता धारकांना असे सांगत आहात की एक जो आहे म्हणजे किती मोठी भरती जरी झाली, 1 लाखाची भरती जरी झाली तरी तुम्ही 100 पदासाठीच पात्र आहात, अशी खोटी दिशाभूल आज अभियोग्यता धारकांची होत आहे. आणि सर्वांना सांगू इच्छितोय की आपण कोणत्याही भूलतापाला बळी पडू नका आणि स्वतः तुम्ही या 2023-2022चा 2025शी कम्पेअर करा, तुलना करा. आणि हे जे चालू आहे हे सर्रास चुकीचं आहे. आणि तुम्हाला ऐकून सांगतोय मी की प्रेफरन्स, आता तुम्हाला वाटत असेल की मी 1 ते 12 साठी पात्र आहे, 1 ते 12 साठी पात्र आहात, ओके. पण 1 ते 12 लाईक तुमचे मार्क किती आहेत? जर तुम्हाला 110 मार्क असतील, तुम्हाला 9, 10, 11, 12ला प्रेफरन्स देऊन फायदा होणार नाही. आणि द्यायचं जरी असेल, ज्याला 110 मार्क आहे त्याने स्ट्रॅटेजी ठेवायची की त्याला 1 ते 12 पर्यंत पात्र पण आहे, तर त्याने जवळजवळ 70 प्राधान्यक्रम हे डीएड म्हणजे 1 ते 5 ला द्यावं, 10 प्राधान्यक्रम 6 ते 8 ला द्यावा, 10 प्राधान्यक्रम आपल्या 9 ते 10 ला द्यावा आणि 10 प्राधान्यक्रम 11 ते 12 ला द्यावं. त्याचे 100 प्राधान्यक्रम कव्हर होतात कधी तो 1 ते 12 साठी पात्र असेल तर. आणि ज्याला 180 मार्क्स आहे, मला सांगा, ज्याला 180 मार्क्स आहे तो 6 ते 8 वर किंवा 1 ते 5 वर प्राधान्यक्रम देऊन काही फायदा नाही त्याचा. 180 मार्क मला ऑलरेडी 9 ते 10 आणि 11 ते 12 ला पात्र होणार. आणि त्याचबरोबर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणत्याही भूलतापाला बळी पडू नका. आणि एक जागा म्हणजे 1000 जागा, 10 लाख, 1 लाख, 10 लाख जागा जरी आल्या तरी तुम्ही फक्त 100 जागेसाठी पात्र आणि 100 जागाच तुम्हाला येतात. प्राधान्यक्रम हे साफ चुकीचं आहे. त्यानंतर आपण पाहू की आपण जर विचार जर केला तर या भरतीची तुलना मागच्या भरतीशी जर केलं तर बरेच युट्यूबर्स म्हणत आहेत की नाही 2 डिजिट मेरिट येणार, 2 डिजिट मेरिट येईल, इतका सहज सोपा नाही. मी तुम्हाला सांगतो मित्र हो
की 2010 मध्ये पोलीस भरती झाली, तिचा जवळजवळ मेरिट आला 140-45 मार्कावर. त्यानंतर 2 वर्षाने पोलीस भरती झाली, तिचा मेरिट 175 मार्कावर गेलं. मग 160 वाल्यांना असंच वाटलं असेल ना की मी नाही बा, गेल्या वेळेस 145चा लागला तर मी यावेळेस क्वालिफाय होईल. तसं नसते. आज खरोखरच ज्ञान वराडे सरांचे सुद्धा आभार मानायला पाहिजे. ते जर व्हिडिओ पाहिले तर त्यांना पुन्हा एकदा थँक्यू. की आजच्या डेटमध्ये जर आपण विचार केला, टेट 2022 टेट 2 आणि 2025च्या टेट 3चा जर कम्पेअर केला तर जवळजवळ 16 मार्काने हा जो मेरिट आहे हाय झालेला आहे. याच्यामध्ये ज्ञान वराडे सरांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. तर आजच्या कंडिशन मध्ये जर पाहिला आपण तर गेल्या वेळेस पहिल्यांदा डीएड वाला 114 मार्कावर लागला होता, 114 पहिली फेरी. आणि पहिल्या फेरीमध्ये 1 बिंदू 1 पद काही कामाचा नाही. तो दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 बिंदू 1 पदामध्ये नाही लागलेले येतील बा, किंवा ते प्रेफरन्स देणार नाही, पण पहिल्या टप्प्यामध्ये 1 बिंदू 1 पद याचं काही इथं उपयोग होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्याला 114 मार्क होते म्हणजे रँक त्याची आपण पकडून चालू, त्याची ओपन रँक 114 होती गेल्या वर्षी, त्याला यंदा आहेत 127 मार्क. तुम्ही चेक करून पहा. तुम्ही कोणत्या युट्यूबवर जाऊन मग हा एवढा मेरिट लागेल, मेरिट कमी लागेल, मेरिट जास्त लागेल, रोज व्हिडिओ येतात. मेरिट युट्यूबवर व्हिडिओ बनवल्याने मेरिट कमी जास्त होणार नाही. तर तुम्हाला डेटा अनालिसिस करावं लागेल. तर सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओ पाहण्यापेक्षा व्हिडिओ पाहायच्या अगोदर तुम्ही काय करा, हे जे आहे 2022ची आणि 2025ची टेट जे आहे त्याच्यामध्ये कम्पेअर करा. त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीचा गेल्या वर्षी 114 मार्क्स वाढत, मी खुल्याचा म्हणजे ओबीसीचा सांगत आहोत, खुल्याचा सांगत आहोत. तर हा 114 मार्क वाढण्याची जी रँक होती गेल्या वर्षी, फॉर एक्झाम्पल असेल याची ओबीसी मधून असेल 3000, उदाहरण सांगत आहोत. तर यावेळेस 127 वाल्याची ओबीसी मधून 3000 रँक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर जर पाहिला तर 114 मार्क वाल्यांचे 127 मार्क झाले जवळजवळ, म्हणजे मेरिट हाय होणार. आणि त्यानंतर जर पाहिला आपण तर दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटत आहे की मेरिट खाली येईल, पाहिजे तितका मेरिट खाली येणार नाही. कारण की एकूण जागा जवळजवळ पकडून चालू 25,000 जागा आल्या. या 25,000 जागेमध्ये मुलाखतीच्या ज्या जागा आहेत, मुलाखतीच्या ह्या जवळजवळ 10,000 जागा राहणार आहेत. आणि या 10,000 जागेवर जे 30,000 पोरं रिकमेंडेड होणार अभियोग्यता धारक, याच्यापैकी 20,000 मुलं हे सिलेक्ट होणार नाही आणि 20,000 मुलं हे दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार. मग हे 20,000 मुलं जेव्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार, मग हे 20,000 मुलांमध्येच कॉम्पिटिशन असणार मॅक्झिमम. कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये अंदाजे 10,000 जागा जरी पकडल्या तरी 20,000 मुलांमध्येच कॉम्पिटिशन असेल. कारण की जे सिलेक्ट होणार नाही ते दुसऱ्या टप्प्यासाठी कायम राहणार. आणि बऱ्याच ठिकाणी मेरिट सांगत आहे असं होणार, तसं होणार, तसं नसते हो भावांनो. तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला उदाहरण देतोय की 6 ते 8 सामाजिक शास्त्रवाल्यांचे अतिशय कठीण दिवस आहे. सामाजिक शास्त्राचा मेरिट दाखवताना युट्यूबवर पहा ना व्हिडिओ, काय दाखवतात तर दाखवतच नाही. तुम्ही यादी पहा 2022ला लागलेल्यांची, ती यादी चेक करा, त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्राच्या किती जागा होत्या पहा. आणि एखादी तुम्ही यादी ओपन करा आणि त्याच्यामध्ये बघा ना तुम्हाला सामाजिक शास्त्राच्या जागा किती दिसतात, तर ते तुम्हाला समजून येईल. मित्र हो, हे काही खोटं सांगायची गरज नाही मला, आपण तुम्हाला घाबरवण्याची गरज नाही. पण मी तुम्हाला सांगतो मित्र हो, की एका जिल्हा परिषद शाळेमध्ये जर 6 ते 8 ला, ही ए शाळा आहे पकडून चालू, ह्या ए शाळेमध्ये 6 ते 8 ला इथं 40 मुलं आहेत. ही बी शाळा आहे, या बी शाळेमध्ये 6 ते 8 ला पकडून चालू आपण 80 मुलं आहेत. आणि सी शाळा आहे 6 ते 8 ला, याच्यामध्ये पकडून चालू आपण 110 मुलं आहेत. तर बघा इकडे ह्या जे 6 ते 8 वर नंबर ए शाळा आहे, ए या शाळेमध्ये 40 मुलं आहेत. म्हणजे फक्त इथं मॅथ आणि सायन्सचा शिक्षक बसणार, दुसरा शिक्षक बसत नाही. आणि त्यानंतर 6 ते 8 वर या बी शाळेमध्ये 80 विद्यार्थी जर असतील, तसं 35 मुलामागे एक शिक्षक आहे. आणि 18 जर असतील म्हणजे 35 + 18 जर 53 मुलं जर असतील, 53 मुलं असेल तर दुसरा शिक्षक बसणार 53 ते 70 पर्यंत पकडून चालू. तर याच्यामध्ये मॅथ आणि सायन्स पहिला शिक्षक आणि दुसरा शिक्षक जो आहे तो लँग्वेजचा बसेल.
आता या लँग्वेज मध्ये सुद्धा डिवाइड होणार. सेमीची असेल तिथं इंग्लिश जाईल, इंग्लिश माध्यमाची असेल तिथं इंग्लिशचा जाईल, हिंदी माध्यमाची असेल हिंदी जाईल, त्याच्यानंतर उर्दू माध्यमाची असेल तिथं उर्दू जाईल, मराठी माध्यमाची असेल मराठी जाईल. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा डिवायडेशन होतो भाषेमध्ये. आणि पकडून चालू एका शाळेवर 110 विद्यार्थी आहेत, तर यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा मॅथचा शिक्षक, मॅथ सायन्स, दुसरा लँग्वेज आणि तिसरा सोशियल सायन्स. म्हणजे आता विचार करा की आपण 3 शाळेची वेगवेगळी पटसंख्या पकडलो, तर या 3ही शाळेवर मॅथ आणि सायन्सचा शिक्षक बसतो. म्हणजे मॅथ आणि सायन्सच्या या ठिकाणी 3 जागा आल्या, लँग्वेजच्या 2 जागा आल्या, आणि त्या लँग्वेज मध्ये पर्टिक्युलर एक लँग्वेज नाही तर विविध लँग्वेज त्या माध्यमाच्या शाळा ज्या आहेत त्या लँग्वेज 2 आहेत. आणि सोशियल सायन्सची फक्त आणि फक्त ही एक आली. सोशियल सायन्सची जी जागा आहे ती फक्त एक आली. मित्र हो, गेल्या वर्षी 21 ते 22,000चा पहिला टप्पा झाला. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की त्या तितक्या जागेमध्ये फक्त सामाजिक शास्त्राच्या बोटावर मोजण्यालायक 100 ते 110 जागा आलेल्या होत्या. हे कोणी सांगणार नाही आणि हा कुठेही लिहिलेला नाही, पण तुम्ही याद्या चेक करा. याद्या चेक केल्यावर तुम्हाला समजून येईल का त्या यादीमध्ये सामाजिक शास्त्राच्या 6 ते 8च्या तुम्ही जागा एक वेळा अनालिसिस करा आणि त्यानंतर तुम्ही मेरिट काढा. बरेच लोक सांगतात 100 वर मेरिट येणार, 2 डिजिट मेरिट येणार. हा 2 डिजिट मेरिट येतो ना, कोणाचा येतो तेही सांगतो. ज्यांना आरक्षण आहे समांतर आरक्षण त्यांचा 2 डिजिट येणारच आहे. बंगाली माध्यमाच्या शाळा आहेत, गेल्या वेळेस गडचिरोलीमध्ये 12 जागा होत्या. 12 जागा असताना तिथं फक्त 8 सिलेक्ट झाले. 4 लोक टीईटी वाले मिळालेच नाही आणि सर्वात कमी मार्क्स होते त्याला 63. अगर या 4 ज्या रिक्त जागा आहेत त्याच्यामध्ये 1 मार्क, 2 मार्क, 1 मार्क, 3 मार्क असे मार्क जरी असते आणि ते जर टीईटी पास जर असते तर ते मुलं बंगाली माध्यमाच्या शाळेवर लागले असते. मेरिट सामान्य माणसाचा मी आज सांगतो तुम्हाला, एसटीचा म्हणतात ना 2 डिजिट आणि सगळ्यात कमी एसटीचा असतो. एसटीचा 99चा मेरिट यायला जवळजवळ 58,000 जागा लागतात. 58,000 विना मुलाखतीच्या तेव्हा 99 वर मेरिट येईल. तुम्ही यादी चेक करा, तुम्ही 7% काढून पहा आणि एसटीचे 99 मार्क्स असलेला उमेदवाराला पहा कोणत्या रँकवर आहे आणि त्याच्यानंतर 7% वाढा. आणि जरुरी थोडीसा हे जे 58,000 आहे याच्यामध्ये जर पुन्हा खालचा म्हणजे 70 मार्क वाला जर समांतर आरक्षणात असेल तर तोही तिकडे जाणार. आलं लक्षात? तर खरोखर ही दिशाभूल थांबायला पाहिजे गोरगरीब विद्यार्थ्यांना. मला असं म्हणायचं आहे की प्राधान्यक्रमाची बॅच विकण्यापेक्षा तुम्ही टेटची बॅच विका ना, तुम्ही टेट शिकवा ना. त्या मुलांना टेटचा कसा आहे सिलेबस त्या पद्धतीने शिकवा ना. पैसे घ्यायला मनाई नाही, बॅचेस विकायलाच पाहिजे. स्कॉलरशिप बॅच आहे ती बॅच विका, नवोदय बॅच आहे ती बॅच विका. पण प्राधान्यक्रम लावायसाठी म्हणजे मर्यादित प्राधान्यक्रम आहे म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये सगळ्या म्हणजे 100. मी पहिल्यांदा तुम्हाला उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये 150 जागा आल्या म्हणजे 150 प्राधान्यक्रम द्यायचे आहेत का? एक प्राधान्यक्रम म्हणजे एक आस्थापना आहे. त्यामुळे जे आहे मेरिटचे प्रेडिक्शन पूर्ण चुकीचे ठरणार आहे. बरेच लोक सांगतात नाही डीएडचा एवढा येणार, बीएडचा एवढा येणार, 1 ते 5चा एवढा येणार, 6 ते 10चा, 6 ते 8चा इतकं मेरिट येणार, 9 ते 10चा इतकं मेरिट येणार. ते सोडून द्या. हा मेरिट मी सांगतोय तुम्हाला की उदाहरण घेऊ आपण. जर त्या एकूण 1,70,000 मुलांमध्ये 50,000 डीएड वाले आहेत, पण टॉप मध्ये 50,000 मुलं तेच जर असतील डीएड वाले तर त्यांचा मेरिट कमी येणार का? ते एकच टीईटी पास आहे, ग्रॅज्युएशनही केले नाही, दुसरा टीईटी पास केले नाही, फक्त डीएड झालाय आणि त्यांचा जर मेरिट जर हाय जर असेल सगळ्यांचा 50,000 मुलांचा तर त्यांचा मेरिट हाय लागणार. एकंदरीत प्रत्येकाचा क्वालिफिकेशन वेगळा आहे, माध्यम वेगळा आहे आणि त्या माध्यमाला येणाऱ्या जागा, आरक्षण, समांतर आरक्षण या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आलं लक्षात मेरिट लागलाच असतो. आणि दुसरी गोष्ट की आपण जे 1,70,000 ची जे मेरिट यादी किंवा लिस्ट पाहतो अभियोग्यताधारकांनी जी टेड दिली त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन किंवा कोणता टीईटी पास आहे हे कोणीही सांगत नाही किंवा तिथं लिहिलेलंही नाही. त्यामुळे तो जो मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट फक्त आपला एक अंदाज म्हणून आपण 2022 आणि 2025च्या ह्या 2 शीटात जवळ ठेवा आणि त्या शीटाचा रँक पहा की गेल्या वेळेस
जरुरी नाही आहे की म्हणजे यावेळेस गेल्या वेळेस जितक्या मार्कावर मेरिट लागलं त्याच मार्कावर मेरिट येणार. जागा समान जरी आल्या तरी तुमचा कॅटेगरीतला रँक आणि ओपन मधला रँक हाच महत्वाचा आहे. मला सांगा, जर राज्यातल्या मुलाला 100 जर राज्यात पहिला जर असता तर तो 100 वर मेरिट असता किंवा 100च्या खालीच असता. पण इथं सांगतो तुमची रँक महत्वाची आहे. ते भलेही सांगत असतील एवढ्या मार्कावर येते तेवढ्या मार्कावर येते, हे काहीही खरं नाही मित्र. कोणीच याचा अंदाज लावू शकत नाही, कारण की जे आपली जे निकाल लागला आहे त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन प्लस टीईटी सीटीईटी क्वालिफाय या हिशोबाने लिस्ट लागलेली नाही. त्यामुळे काहीही आपण सांगू शकत नाही. आणि बऱ्याच मुलं फक्त व्हिडिओ पाहतात, नाही बा बरा आहे, चांगला आहे, हा छान. पण तसं नसते हो मित्र. आणि हे सांगतो मी, सामाजिक शास्त्राच्या जागा बोटावर मोजण्याला येतात. सामाजिक शास्त्राचा मेरिट हा नक्कीच हाय जातो, नक्कीच हाय जातो. पण एवढी अपेक्षा ठेवू 130 पर्यंतचे मुलं लागतील बा, किंवा 120 पर्यंतचे मुलं लागतील, 110 पर्यंतचे मुलं लागतील, अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. पण मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो तुम्हाला की जे अनलिमिटेड प्रेफरन्स आहेत त्याच्या जागी लिमिटेड जरी प्रेफरन्स आले तरी पाहिजे तितका धोका संभवत नाही. आणि घाबरू नका, मेन म्हणजे पॅनिक होऊ नका, घाबरू नका. आणि 2 डिजिट जो मेरिट म्हणतात हे सहज शक्य नाही. उर्दू माध्यम येऊ शकतो, हिंदी माध्यम येऊ शकतो, बंगाली माध्यम येऊ शकतो, याच्यासाठी माझंही दुमत नाही. पण समांतर आरक्षण व्यतिरिक्त खुला प्रवर्ग, त्यानंतर इतर जे कास्ट आहेत त्यांचा मेरिट 2 डिजिट येऊच शकत नाही. खरोखरच सांगायचं झाल्यास तुम्हाला युट्यूबचे व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्ही एक काम करा की 2022 आणि 2025 ची जी यादी आहे त्या यादीमध्ये तुम्ही अनालिसिस करा. त्यानंतर तुम्ही जे 2022 ला जी यादी लागली ती यादी एकदा पडताळा की कोणत्या मार्कावर कुठं कुठं कोण लागलं. आणि युट्यूबवर सामाजिक शास्त्र विषयावर जास्त बोलतच नाही, तुम्ही पाहून घ्या. कोणता युट्यूबचा चॅनल खोला आणि त्याच्यावर बघा युट्यूब चॅनलचा मेरिट हा लपवला जातोय. तुम्ही वाटत असेल सामाजिक शास्त्राचा मेरिट तुम्ही एकदा चेक करा. कारण की सामाजिक शास्त्राचा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा RR आहे, रूल्स अँड रेग्युलेशन. तर ह्या RR नुसारच जागा येतात. हा कुठेतरी बदल व्हायला पाहिजे. तर याच्यासाठी आपण लढायला नक्कीच पाहिजे आणि या लढाईमध्ये सगळेजण सहभागी व्हायला पाहिजे. पण चला, व्हिडिओ खूप लांब होत आहे, मी थांबतो आहे आणि लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय. आणि आवडला असेल तुम्हाला तर फक्त लाईक आणि सबस्क्राईब करण्याची गरज नाही. फक्त सामान्य गोर गरीबाचा मुलगा, माझ्यासारखा जो गरीब आहे त्या मुलापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या मनातली भीती निघून जाईल. मी एवढंच बोलतोय आणि मी तेच थांबतोय.